संपूर्ण देशभरातल्या निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत। या निवडणुकीवरती मनोज जरांगे यांचा मोठा प्रभाव राहिलेला होता। स्वतः मनोज जरांगे आपल्याबरोबर आहेत। सर, काय सांगाल पाटील, तुम्ही सगळ्या देशभरातले निकाल आलेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही जास्त सीट दाखवतात, म्हणजे साधारण 25 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला दाखवतात। नाही, मी राजकारणात नाहीच आहे ना। मी कोणाचंच पर्सनल नाव घेतलंच नाही की याला पाडा आणि याला निवडून आला। माझ्या समाजानं पण नाही। आमचा कोणाला पाडण्याला कोणाचं निवडून आणायचा उद्देशच नव्हता। पण आम्हाला गोरगरिबांना किंमतच नव्हती, यांच्यापाशी राहिली। गोरगरिबांना महत्त्व देत नव्हते। माझ्या गोरगरिबांची इज्जत करावं लागली, माझ्या गोरगरिबांना विश्वासात घ्यावं लागलं। हीच आनंद आहे, कारण आम्हाला आमची मताची शक्ती दाखवणं गोरगरिबांना गरज होती, कारण महत्त्वच कमी केलं तर आमचं गोरगरिबांचं यांनी। पण ते मी काही सांगू शकत नाही कोणाचे निवडून जास्त येते कोणाचे काय देत, कारण मी त्या प्रक्रियेत नाही। मी जाहीर नाव कोणाचं घेतलेलं नाही, त्यामुळे माझी प्रतिष्ठा किंवा माझ्या समाजाची प्रतिष्ठा पणाला लावायची काय संबंध नाही। जे येतील ते येतील, फक्त आम्हाला त्यांच्या गुलालात आनंद नाही आहे। आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात आनंद आहे, म्हणून 4 जूनला आम्ही अंतरावलीत आमरण उपोषण सुरू करतोय आणि ते होणार। मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशा महायुतीच्या जवळपास 35 जागा होत्या आणि 13 जागा इतरांना मिळालेल्या होत्या। आता गणित उलटं होतं, जवळपास 25 जागा महाआघाडीला मिळत आहेत। तुम्ही म्हणाला होतात की ज्यांनी आरक्षणाला विरोध करा त्यांना पाडा, पण त्याचा अर्थ समाजाने असा घेतला का की महाविकास आघाडीला निवडून दिले? समाजाच्याच खांद्यावर निवडणूक होती, जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होती। मी काहीच केलं नाही, मी सांगितलंय नाही महायुती पाडा किंवा महाविकास आघाडी पाडा, मी काही सांगितलेलं नाही समाजाला। त्यामुळे ते त्या प्रश्नाचं उत्तर मला देताच येणार नाही, कारण मी त्यात नाहीच आहे। हां, जाहीर नाव घेतलं असतं तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली असती। ज्याचं नाव घेतलं तेव्हा आम्हाला पाडावचं लागलं असतं, त्यामुळे आम्ही नाव घेतलंच नाही। त्यामुळं आमचा आनंद खरं गुलाला ते आमचे लेकरं मोठे झाले पाहिजेत। गोरगरिबांच्या आरक्षणाचा विषय त्याच्यासाठी आमची 4 जूनला लढाई, आणि ते आम्ही जे किती सरकार लाडू पडू द्या। सरकारने आता ह्या 4-5 दिवसात सुरू केलं आहे, सह्या घ्यायच्या, आंदोलन बंद करा म्हणायचं, फी ठुल्यासारखं आहे, ॲडमिशन घेतल्यासारखं। मग सह्या करा, आंदोलन बंद करायचं, हे 4-5 दिवसातला नवीन डाव सरकारचं काय खेळतात। अरे ते पैसे तिकडे नसा ना, दुष्काळांच्या लोकांना, दुष्काळग्रस्तांच्या कामाला येतील ना। आंदोलन मराठ्याच्या मोडायला कशाला नशिता, आणि कायला मराठ्याचे लोक हाताखाली धरता आणि त्याच्या माध्यमातून सह्या घ्यायला लावता। मराठ्याचा माणूस हाताखाली धरायचा आणि त्यांनी सह्या घ्यायचा। तुझे लेकरं मोठे होते रे, 4-2 जणांचे तुमचे पैसे घेऊन करोडो मराठ्याच्या लेकराचा शाप कशाला घेता? त्यांच्या तोंडाला आलेला घाल कशाला घालता? तळतळाट का साधा लागेल का? ते करोडो लोकांचा मराठ्यांचाच माणूस पुढं होऊन सह्या घेतो, आणि रात्रीतून कुजबूज चालू आहे की 5,000 रुपये सही करणारा कोणीच करत नाही, तो कोणी ऐकत नाही। कोणत्या जाती धर्माचा माणूस असू द्या, ऐकतच नाही। पण आता याला बहुतेक विकत घेतलं दिसतंय सरकारनं, त्याच्यामुळे हे लागलं सह्या घ्यायला, आंदोलन बंद करायला। ते होत नसतं, 10 लाख सह्या आले तरी होत नसतं। प्रश्न असा आहे की हे गणित यावेळेला तर राजकीय गणित बिघडलेलं दिसतंय। आता विधानसभेला कसं असणार? सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे। हा कायदा पारित केल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही, आणि जर नाही दिलं मग मात्र विधानसभेला 288 मतदारसंघात मराठे सगळ्या जाती धर्माला उभा करणार आहे, 100%। 4 जूनला उपोषण सुरू करताय, मोठं उपोषण असणार आहे, त्याच आपल्या गुलालात कोणी पोस्ट करू नका, नाव ठेवू नका। पण आता हे आव्हान समोरच्याने करणं गरजेचं आहे, तो करत नाही, याचा अर्थ त्याला कायदा सुव्यवस्था बिघडायची। आमच्याकडून शांत आहे आणि मराठ्यांनी शांत राहावं। कोणाच्या पोस्ट करायचं नाही, कोण निवडून आला तरी आनंद व्यक्त करायचा नाही आणि पडला तरी नाही। आपलं सगळं ध्येय 4 जूनच्या आमरण उपोषणावर ठेवायचं आणि मराठ्यांच्या लेकराला गोरगरिबाला आरक्षण मिळून द्यायचं, एवढाच फोकस ठेवायचा आपलं। तर होते जरांगे पाटील, त्यांनी एक्झिट पोलवरती आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।